14 जानेवारी 1761 मध्ये अब्दाली आणि मराठ्यांचं पानिपत येथे युद्ध झालं आणि हे युद्ध खूप मोठ्या प्रमाणात आजही इतिहासामध्ये या युद्धाला स्मरण केलं जातं. कारण की लाखो मराठ्यांचं जे रक्त आहे ते पानिपतच्या भूमीवर इथे सांडलं होतं आणि पानिपतची भूमी अतिशय अत्यंत या बाबतीत महत्वाची आणि वीरगती इथे प्राप्त झाली होती मराठ्यांना. आणि त्यामुळेच की काय इथे काला आमची देखील कथा सांगितली जाते. इथे मराठ्यांचं इतकं रक्त सांडलं होतं की इथल्या आंब्याच्या झाडांना देखील काळी फळं आली होती असं सांगितलं जातं. त्यामुळे या मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पानिपत शौर्यभूमीला भेट देणार आहेत आणि 14 जानेवारीला पानिपतमध्ये झालेल्या अब्दाली आणि मराठ्यांच्या युद्धाला देखील 264 वर्ष इथे पूर्ण होत आहेत. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव देखील इथे उपस्थित असणार आहेत आणि 2005 पासून हा सोहळा इथे साजरा केला जातो. शौर्य स्मारक ट्रस्टच्या वतीने हा सोहळा इथे साजरा केला जातो आणि राज्याचे मुख्यमंत्री इथे येतील. इथे वीरगती प्राप्त झालेल्या मराठा सैनिकांना इथे ते श्रद्धांजली देतील, त्यांचं स्मरण करतील आणि 19 वर्ष झालेत हा दरवर्षी इथे हा सोहळा साजरा केला जातो. इथे श्रद्धांजली मराठ्यांना दिली जाते, वीरगती प्राप्त झालेल्यांना श्रद्धांजली दिली जाते आणि 19 वर्षांनंतर यशवंतराव चव्हाण एकदा मुख्यमंत्री असताना इथे आले होते आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जे आहेत ते इथे येणार आहेत. लवकरच ते इथे येतील आणि इथल्या वीरगती प्राप्त झालेल्या मराठा वीरांना श्रद्धांजली देतील.